किंवा कर्म केल्यावर आपल्याला त्याचं फळ भेटेल किंवा नाही भेटेल याचा विचार न करता सुद्धा आपल्याला ते कर्म सतत तुरुंगवासात घडवून नाही. विठ्ठलाची इच्छा म्हणा शेवटी या तुरुंगवासात राहूनच जर या भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही आमच्या हातून घडवायचं असेल तर आम्ही तरी कोणत्या विठ्ठलाच्या मर्जीला अपोज करतो.
दिलेला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी शास्त्री कारण 18 पुराणे हरिसिराती 18 पुराणे एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान गाली मान वाया तू दुर्गमान गाली मान वाया तू दुर्गमान गाली मान ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गण दाट हरी दिसे भरला गण दाट हरी दिसे भरला गण दाट हरी दिसे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम पुंडरीकवरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इतकी सुंदर प्रस्तुती सादर होत असताना आपल्या
गणपतीचा जय जयकार. नमः पार्वते पते. त्यांच्या ट्रॅक्टराची गोष्ट आठवली. नाही, आजकालचे लोक हल्ली काही खातात पण मात्र ट्रॅक्टरला इकडे तिकडे टाकत नाही. म्हणजे काय खाल्लं याचा पुरावा देखील माझे सोडत नाही. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुर्कवास भोगला गेला, पण स्वातंत्र्य आज या देशात तुर्कवास उपभोगतात. तुम्ही गीता रहस्य लिहिल्यात गेलं, पण गीतेचे नवीन रहस्य आज आमच्या समोर नव्याने उलगडू लागले. आप्तस्वकीयांशी कसा लढू असा प्रश्न करायला देखील कुठलाच अर्जुन आज उपलब्ध नाहीये. म्हणजे आपला स्वामा, भाऊ, बाप, गुरु यांच्या पाठीत सहजरीते खंजीर भुकसण्यासाठी आजची तरुण पिढी मोकळी म्हणावं. वस्त्रहरण तर नित्यच झालंय हो निरं. पण आजपर्यंत कृष्णानं पाठवलेली कुठलीच वस्त्र कुठल्याच द्रौपदीपर्यंत पोहोचू शकली नाही. स्त्री या शब्दाचा अर्थ कुणाला कळलेला नाही. तुम्ही चिंतन आणि हवा पालटसाठी शिवगडावर जात होता ना, पण त्या शिवगडाची देखील हवा पालट झालेली आहे. आता शिवगडाच्या पायथ्याशी नुसत्या पायथ्या चालतात. नाही, एक मात्र बरं झालं, ते म्हणजे तुम्ही सार्वजनिक केलेला गणेशोत्सव, जो आज फार लोकप्रिय होत चालला. म्हणजे प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक याचे वेगवेगळे राष्ट्र बनत चालले. पण हा गणेशोत्सव कसा सुरू केला होता, कोणत्या कारणास्तव सुरू केला होता आणि या स्वातंत्र्याच्या लढाईचं याच्या तरुण पिढीला काहीच माहिती नाही. मग ते कुठले टिळक आणि कुठले कोण. खूप छान. इथे 2023 व 2020च्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर केले आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होती. भारतात जागोजागी वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मूळ म्हणजे भारतीय संस्कृती. आपल्या या भारतीय संस्कृतीचे थोडक्यात आपल्यासमोर उत्कृष्ट असे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आहे. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री युवराज काळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोला. तर आपल्याकडे आता थोड्या वेळ निघून गेले बदर सर आणि केडीकीचे प्रिन्सिपल रोकडे मॅडम, आणि आज काही कारणास्तव आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यांची इच्छा होती, माझ्याशी बोलणंही झालं पुन्हा. आपले आधारस्तंभ आदरणीय बाळासाहेब, त्यांना चिकनगुनिया झालेला आहे, तरी त्यांनी हिंमत करून काल रामटेकपर्यंत गेले. पण तेवढं चालणं झाल्यामुळे त्यांची तब्येत आज पुन्हा खूप जास्त खराब झाली. त्याच्यामुळे आज ते उठू शकले नाही, त्यामुळे ते पोचू शकले नाही. दादा पण येणार होते, पण घरचाच गणपती आणि आज मला वाटतं की ते मुहूर्त 11:30चाच विसर्जनाचा मुहूर्त होता. त्याच्यामुळे दादा विसर्जनाला गेले आहेत. दादा बोलले की मी आल्यानंतर येतो. त्यानंतर मंचासमोर उपस्थित माझे सर्व अध्यापक वर्ग, माझे विद्यार्थी, लाडके विद्यार्थी, आजकाल लाडका शब्द जरा जास्तच होतो, तर माझे लाडके विद्यार्थी, माझे चांगले विद्यार्थी. आता चांगले मी का म्हणतो आहे याविषयी थोडंसं आपल्याला बघावंच लागेल. ॲक्च्युली सर्वप्रथम ज्यावेळेस ही टीम किंवा हा मला वाटतं बॅच 2020 बरोबर आहे ना, बॅच 2020 माझ्याजवळ गणेश स्थापनेबद्दल किंवा गणेश उत्सव साजरा करण्याबद्दल आलेत. मी त्यावेळेसच त्यांना सांगितलं, हा आपल्या सिलेबसचा करिक्युलमचा भाग नाही, त्यामुळे करायचं असेल तर तुम्ही स्वबळावर करा. त्याच्यासाठी कुठलीही आर्थिक मोबदला, महाविद्यालयाची आर्थिक स्थिती खूप चांगली नसल्यामुळे महाविद्यालयाकडनं देऊ शकणार नाही, आणि महाविद्यालयाची स्थिती खूप चांगली नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या अध्यापकांची स्थिती काही खूप चांगली नाही आहे, त्याच्यामुळे त्यांनाही काही त्रास देऊ नका. पण खूप अभिमान वाटतो या बॅचचा. कसं असतं, आज आपण रस्त्याने जातो, एखाद्या भिकाऱ्याला खिशातून 10 रुपये तर 10 पैसे काढून देतो, 1 रुपया काढून देतो, 10 रुपये काढून देतो, त्याच्या मागे आपला स्वार्थ असतो, चला पुण्य मिळेल काय. तो म्हणतो ना आपको भला होगा, असं भला होगा म्हटलं की आपल्या खिशात गेले की 10 रुपये देतो. पण स्वतःच्या खिशातून
खर्चही करायचा, मेहनतही करायचा, इतका चांगला उत्सव साजरा करायचा. हे या पॅटर्न शिकवलं. 2020 खूप कठीण आहे, एवढं सोपं नाही आहे. मी सांगतो तुम्हाला, मेहनती प्रचंड आपण बघतोय गेल्या 10 दिवसापासून. आणि त्यांनी काय मेहनत केली ही आजच्या कार्यक्रमात दिसून पडली. आज गणपती उत्सव बघतो आपण, टी व्हीवर न्यूज बघतो, काय दिसतं? आज मुंबईचा राजा किती गल्ला झाला? 2 करोड 3 करोड. म्हणजे गणपती उत्सव काही पैसा जमा करण्याचं साधन आहे का? माझं कॉलेज, माझं महाविद्यालय याला अपवाद आहे असं मला वाटतं. माझं महाविद्यालय पैसे जमा करण्यासाठी गणपती करत नाही, तर गणपती स्थापनेची संकल्पना आदरणीय लोकमान्य टिळकांनी ज्या गोष्टीसाठी केली होती ती संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न या बॅचने केलेला आहे असं दिसतं. आणि ते शारीरिकरित्या, मानसिकरित्या आज आपण बघतो ना, प्रत्येक ठिकाणी स्वार्थ भरलेला आहे. आपणही बऱ्याच जणती, मी काही त्याला अपवाद नाही आहे. आपला विचार काय असतो? आज आपल्या आयुष्यातला, आता बरेच लोक इथे आहेत, आपल्या आयुष्यातला 1/3 कालावधी आपण एखाद्या कार्यालयात किंवा एखाद्या महाविद्यालयात घालवतो. साधारणतः 70चं आयुष्य जर पकडलं, ॲव्हरेज आयुष्य, तर आपण 20-25 वर्ष एखाद्या महाविद्यालयात नोकरी करतो. मग प्रत्येक वेळी आपण आपला हा विचार असतो की महाविद्यालयाने आपल्याला काय दिलं. आपण हा विचार का कधीच करत नाही की आपण महाविद्यालयाला काय दिलं. जबाबदारी, ड्युटी याच्या पलीकडे काय. आपण आपल्या घरासारखं जसं करतो. या मुलांनी छोट्या छोट्या गोष्टी, आज हे सगळे नटून थटून आले, त्यांनी याच्या खिशातले पैसे खर्च केले ना. बरं, याचं काही त्यांना मिळणार आहे का? त्याचे काही मार्क्स देणार आहे तुम्ही? नाही. पण त्याचं जे समाधान मिळेल, त्याचे जे संस्कार होतील पुढच्या पिढीवर, ते आपल्या सबल भारताला घडवतील. पुढच्या भारताची जी पिढी येईल ती तयार होईल. आजच्या या बॅचचा पुन्हा अभिमान याच्यासाठी वाटतो की आजच्या DJ डिस्कोच्या युगामध्ये हे लोक काय करतात आहे बघा. हरिपाठ, वारकऱ्यांची रॅली, उदो उदो, ज्या नामशेष होत चाललेल्या आहेत त्या गोष्टी यांनी पुढे आणल्या. आणि मला सांगा, आपणच जर सांगणार नाही तर पुढची पिढी शिकेल कशी? पुढच्या पिढीसाठी हा ठेवा आहे. पुढच्या पिढीने त्यासाठी अशाच पद्धतीने वागावं जेणेकरून त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आज आपण बघतो भारतात, जगात, सगळीकडे युवा पिढी कुठे चाललेली आहे. या माध्यमातून हे त्यांना दिशा देतील की नाही, असं नाही आहे. भाऊसाहेब मळक आयुर्वेद महाविद्यालयातील 2020 ते 2023 बॅचचे जे विद्यार्थी आहेत ते आदर्श आहेत. ते भारताला नवीन भारत बनवण्याचा प्रयत्न करतात आहे. या बॅचचं पुन्हा अभिनंदन करतो. आणि विद्यार्थीच नाही तर कल्चरल टीमच्या कमी सदस्यांचे नाव घेत नाही. त्यांचंही काही आता घरचं काम नाही आहे, पण त्यांनी घटली. माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही जिथे काम करता, जिथनं आपलं पोट भरतं, तिथलं काम तुम्ही घरचं काम समजा. आणि तुम्ही जर तसं समजले ना, तर मला वाटतं तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. कारण की आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते समाधान. ज्या माणसाला समाधान मिळालं त्याला पैशाची गरज नाही. आणि पैशाने समाधान मिळतं असं नाही. असं झालं असतं तर टाटा, बिर्ला, अंबानी सगळे खूप समाधानी राहिले असते. पण तुम्हाला कल्पना आहे, आता तुम्ही बघता आहे असे लोकही काही समाधानी राहत नाही. त्यामुळे पैसा हे काही त्याचं सोल्युशन नाही आहे. सोल्युशन हे आहे की आपण एकमेकासोबत मिळून मिसळून कसे राहतो. भारतातले जेवढेही सण आहेत त्या सगळ्या सणांचा उद्देश हाच होता की सगळेजण एकत्रित राहा, एकत्रित काम करा, आपला इगो बाजूला ठेवा. आता खूप वाढवत नाही कारण की सगळ्यांना भूक लागलेली आहे. बोलायला लागलं तर खूप बोलता येईल. पण कल्चरल कमिटीचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांनी खूप मेहनत घेतली, एवढा चांगला कार्यक्रम घडवून आणला. माझ्या संपूर्ण टीचिंग, नॉन टीचिंग आणि हॉस्पिटल स्टाफ यांचं पण मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पण या कामी सगळं सहकार्य केलं. कुठे अडचण गेली नाही. सगळ्या जणांनी मनापासून सहकार्य केलं. आदरणीय डेगे सर, रोकडे मॅडम आणि काझी सर आलेत. आता एक गोष्ट आता मला डेंगे सर बोलताना बोलले, सर तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहे म्हणून हे वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम छान होतात. असं नाही आहे सर. कसं आहे, आपण किती सांगितलं समोरच्याने ऐकलं तर पाहिजे ना. आता मी विद्यार्थ्यांना म्हटलं की नाही रे बा तुम्ही DJ बीजे काही करू नका, पण नाही ऐकलं तर काय करणार ना. त्यासाठी पहिले स्वतःहून आपण त्यासारखं व्हावं लागतं. हे संस्कार रुजवावे लागतात. ते पोरांना पटलं पाहिजे. आणि या बायचा अभिमान की त्यांनी जे म्हटलं ते करून दाखवलं. त्यांनी म्हटलं होतं साहेब काही चिंता नाही, आम्ही उलटून 10 दिवस धार्मिक कार्यक्रमच करू. काय उत्सवच धार्मिक आहे, DJ वाजून काय करायचं आम्हाला, नाही का. त्याच्यामुळे या बॅचचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. जरी विद्यार्थी असले तरी आभार मानतो मी. त्यांनी गुरुनी जी काही आज्ञा केली त्या आज्ञेचं पालन केलं. नाही तर आजच्या काळात तेही दिसत नाही. आपण बघतो आहे की ते उद्धटपणे बोलणारे विद्यार्थी असतात. पण या बॅचचं आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो की कुठे असं वाटलं नाही. आणि त्यांनी ते सांगितलं किती चांगली भावना होती या लोकांची. कोणी अध्यक्ष नाही, कोणी उपाध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, सगळे सहकारी. ही भावना असली ना
तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही, आपण कधीच मागे राहणार नाही. आदरणीय बदार सर आता इथे होते, ते म्हणे सर जगह कम पड़ रही. हाँ सर बराबर आहे, जगह कम पड़ रही है. तो आपण आता पुढच्या 1-2-3 वर्षात एवढ्या लवकर तर होणार नाही. बोललोच मी की आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, पण सगळ्यात वर एक मोठा हॉल ऑडिटोरियम बांधायचा आपला विचार चालू आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांनी जो उत्साह दिला, ज्या पद्धतीने आणि आता मार्गक्रमण करतात आहे आपलं महाविद्यालय, त्या हिशोबाने मला असं वाटतं की पुढच्या 2-3 वर्षात ऑडिटोरियम होईल. आणि आपण आशा करूया की आपल्या ज्याही काही बाकी गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. मार्गदर्शन चांगले केले पाहिजे सगळ्यांनी. आणि मी आता सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. गजानन महाराज की जय. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी मनापासून आभार मानते. हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करतो. सगळ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा.